नमस्कार मैत्रिणींनो. आज मी माझ्या घरी शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवलेलं आहे. मला तरी असं वाटते मैत्रिणींनो, की माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या घरी किंवा जे लोकं आज मला इथे ऐकतात आहे, माझ्या रेसिपी बघतात आहे, त्या प्रत्येक व्यक्तीकडे हे सूप त्यांच्या घरी बनवलं गेलेलंच पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, हे आपल्या आरोग्याकरता किती लाभदायक आहे. या ज्या शेवग्याच्या शेंगा आहे त्या आधी सोलून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने धुवून कुकरमध्ये टाकायच्या शिजण्याकरता. आणि याला चव आणण्याकरता तशी त्याला स्वतःची खूप छान टेस्ट असते, तरी पण मी इथे टोमॅटो, कांदा आणि सांबार टाकलेला आहे. या सगळ्या वस्तू तुम्हाला टाकल्याच पाहिजे असं काही नाही. याच्यातनं तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता किंवा कांदाही स्किप करू शकता, किंवा नुसतं तुम्ही त्या शेंगाचं जरी पाणी उकळून पिलं ना तरी पण चालेल, सूप सारखं त्याच्यामध्ये स्पायसेस वगैरे टाकूनच. बघा आता मी काय केलं, याला छान कुकरमध्ये टाकून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर याला मी स्पूनने आधी मॅश केलं आणि याला ना थंड होऊ द्यायचं आधी. थंड झाल्यानंतर याला मिक्सीमध्ये बारीक करून टाकायचं आणि त्यानंतर चाळणीने असं गाळून घ्यायचं आणि जो चोथा उरतो त्याला पुन्हा थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याला आणखी मॅश करायचं त्या पाण्यामध्ये आणि पुन्हा चाळणीमध्ये टाकून ते छान असं गाळून घ्यायचं. हे प्रोसेस करता करता बघा असा थोडासा चोथा हा उरतो याचा आणि एवढं सारं सूप आपल्याला मिळतं. आता काय करूया की हे एक छान असं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं तुम्ही ऑलिव्ह ऑइल टाका किंवा बटर टाका जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि त्यामध्ये मी थोडं चवीकरता जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं लसूण टाकायचं. लसूण टाकल्यानंतर ना त्याला थोडंसं असं शिजवल्यासारखं करायचं आणि हे जे संपूर्ण सूप जे आहे, भाज्याचा जो आपण रस काढलेला आहे तो सगळा यामध्ये टाकून द्यायचा आणि याला छान उकळी येऊ द्यायची. आणि यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि काळी मिरीची पावडर टाकायची, अर्धा चम्मच वगैरे टाकायचे. मी इथे अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि याला मुंगण्याच्या शेंगासुद्धा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात. तर आणि काही ठिकाणी ते मोरिंगा असं पण म्हटलं जाते याला. आणि याचं नुसतं म्हणजे या ड्रमस्टिकच नाही तर या झाडाचं याचं जे झाड असतं याचा म्हणजे पाला पण खूप फायदेशीर असतो. त्या पाल्याची पण भाजी केली जाते. यामध्ये ना खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, विटॅमिन सी, विटॅमिन ए असं म्हणजे सगळ्या जीवनसत्वांनी भरलेली ही भाजी आहे. तर प्रत्येक गृहिणींनी तर आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा सूप तर म्हणजे घ्यायलाच पाहिजे. रोज आपण या शेंगाची जर आपण भाजी खाल्ली तर आपण बोर होऊन जाऊ, पण सूप कसं, एक वाटी सूप खूप सहजतेने आपण पिऊ शकतो रोज. छोट्या मुलांना आपण देऊ शकतो. हे जे सूप आहे, ही जी भाजी आहे म्हणजे आपल्या हार्टकरता, आपल्या केसांकरता, आपल्या स्किनकरता, आपल्या हाडांकरता ही खूपच फायदेशीर आहे. खूप जीवनसत्वांनी भरलेली ही भाजी आहे. तर याचं सूप तुम्ही नक्की रोज एक वाटी करून पीत जा. असं छान दणदणीत उकळी आलं की झालं. आता हे सूप आपण छान 3 ते 4 दिवस छान आरामात फ्रीजमध्ये ठेवून पण आपण पिऊ शकतो. असं छान बाउलमध्ये काढायचं आणि छान असं रोज हे सूप एक वाटी फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरनी प्यायचं. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा. प्लीज माझ्या सर्व रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज त्यांना तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय ते पण मला सांगा. कुठल्या शहरातनं बघताय, कुठनं बघताय ते नक्की सांगा.
आणि हो मैत्रिणींनो, हे जे सूप आहे हे जे डायबिटीज ज्या लोकांना आहे त्या पेशंटलासुद्धा तुम्ही हे सूप देऊ शकता. हे जे सूप आहे हे डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये पण मदत करतं. चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह.